नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मी माधवी देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये अमेडियाबाबत मोठं वक्तव्य केलंय। याच अनौपचारिक चर्चेदरम्यान अजित पवारांनी नवाब मलिकांची पाठराखण केली आहे। तसंच रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष आता थांबायला हवा असंही अजित पवार म्हणाले। तर अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार या तीनही विषयांवर बोललेले आहेत। पुण्यामधल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये अमेडियाबाबत मोठं वक्तव्य केलंय। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं। अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता असं अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये म्हटलंय। त्यामुळे पुण्यामधल्या जमीन व्यवहार प्रकरणाचं खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवरच फोडल्याचं दिसून येत आहे। तर अजित पवार यांचे पुत्र म्हणजेच राजपुत्र आहेत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला।